गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन याचं डेरिवेशन बघितलं, जे की पी पी प्लस क्यू क्यू इज इक्वल टू आर आहे. आता या इक्वेशनवरचे आपण एक्झाम्पल्स बघू, परंतु प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जी पद्धत आहे, ज्याला आपण वर्किंग रूल म्हणू, ते पहिले बघून घेऊ. ते जर आपल्या लक्षात आलं तर दिलेला प्रॉब्लेम कुठलाही जरी असलं तरी आपण त्या पद्धतीनं गेल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं हे लेक्चर नंबर 9 आहे आणि आपला आर्टिकल 9.6 सुरू आहे. याच्यामध्ये आपण बघतो आहे वर्किंग रूल. कशाचं वर्किंग रूल? लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन सोडवण्याचं पद्धत. गिवन इक्वेशन इज पी इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर, जे की लॅग्रेंजेस इक्वेशन आहे. आता दिलेलं इक्वेशन या फॉर्म मध्ये आहे किंवा नाही हे सगळ्यात पहिले आपल्याला बघणं गरजेचं आहे. कधी कधी काय होते की एक्झाम्पल या पद्धतीनं दिलेलं असते, क्यू क्यू प्लस पी पी इज इक्वल टू आर, आणि आपण फास्टली dx अपॉन p चा कोएफिशिएंट लिहायच्या ऐवजी q चा कोएफिशिएंट लिहून टाकतो. dy ला डिवाइड q चा कोएफिशिएंट लिहायच्या ऐवजी आपण p चा कोएफिशिएंट लिहून टाकतो आणि प्रॉब्लेम तिथूनच आपला बरोबर आहे असं वाटते, परंतु चुकतो. तर पहिले काय बघावं लागेल आपल्याला? दिलेलं इक्वेशन लॅग्रेंजेस लिनियर फॉर्म मध्ये आहे किंवा नाही. त्यानंतरची फर्स्ट स्टेप, राईट डाऊन द ऑक्झिलरी इक्वेशन्स dx अपॉन p विच इज इक्वल टू dy अपॉन q विच इज इक्वल टू dz अपॉन r. म्हणजे हे जे कॅपिटल P, कॅपिटल Q आणि कॅपिटल R आहे, दीज आर फंक्शन्स ऑफ XYZ. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला XYZ मध्ये दिलेलं असेल ते, तर त्यांची जी व्हॅल्यू असेल, कॅपिटल P ची व्हॅल्यू इथं येईल, कॅपिटल Q ची व्हॅल्यू इथं येईल आणि कॅपिटल R ची व्हॅल्यू इथं येईल. तर ही झाली आपली दुसरी स्टेप. त्यानंतर आपण तिसऱ्या स्टेपवर, ही झाली आपली पहिली स्टेप दिलेल्या इक्वेशनच्या नंतर. आता दुसरी स्टेप, सेकंड स्टेप, solve the above auxiliary equations. Let the two solutions be u is equal to u of x comma y comma z is equal to c1 and v is equal to v of x comma y comma z is equal to c2, where c1 comma c2 are constants. हे आपण थेअरी मध्ये a आणि b घेतलं होतं. कॉन्स्टंट तुम्ही a b घेतलं काय, C1 C2 घेतलं काय, काहीही फरक पडत नाही. तुम्ही A आणि B सुद्धा घेऊ शकता, पण आन्सर्स मध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये C1 C2 च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून आपण C1 C2 घेतलं. आता ह्या व्हॅल्यूज u इज इक्वल टू u ऑफ x y z इज इक्वल टू c1 कुठून मिळवायचं? v इज इक्वल टू v ऑफ x y z इज इक्वल टू c2 कुठून मिळवायचं? हे जे रेशो आहेत, dx अपॉन p इज इक्वल टू dy अपॉन q इज इक्वल टू dz अपॉन r, हे सर्व रेशो एकमेकाला इक्वल आहे. तुम्ही पहिले दोन रेशो जर तुम्हाला सोडवता येत असेल तर ते दोन घेऊ शकता. तुम्ही पहिले दोन रेशो कन्सिडर करून u इज इक्वल टू u ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू c1 मिळवू शकता, किंवा तुम्ही दुसरे दोन रेशो घेऊन v इज इक्वल टू v ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू c2 मिळवू शकता. किंवा तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर तुम्ही पहिला आणि तिसरा रेशो सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला या इक्वेशन्स मध्ये, या ऑक्झिलरी इक्वेशन्स मध्ये तीन रेशोच्या म्हणजे तीन इक्वेशन्स घेता येते. पहिला आणि दुसरा याच्या माध्यमातून एक मिळवता येते, दुसरा आणि तिसरा याच्या माध्यमातून दुसरा मिळवता येते, आणि पहिला आणि तिसरा याच्या माध्यमातून तिसरा मिळवता येते. तर आपल्याला तर दोनचीच गरज आहे.
त्यामुळे आपण कोणतेही दोन घेऊन हे u इज इक्वल टू यू ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू C1 अँड v इज इक्वल टू v ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू C2 मिळवू शकतो. ही झाली तुमची दुसरी स्टेप. थर्ड स्टेप, मिळालेल्या व्हॅल्यूज u आणि v हे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे. देन कॅपिटल एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू 0 लिहिता येईल, किंवा ज्याला कॅपिटल आवडत नाही त्यांनी स्मॉल एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू 0 लिहू शकतो. ज्याला या फॉर्म मध्ये नाही आवडत तो u इज इक्वल टू फाय ऑफ व्ही लिहू शकतो, आणि ज्याला हेही नाही आवडत ते v इज इक्वल टू साय ऑफ यू लिहू शकतो. म्हणजे काय झालं हो, तुम्ही आन्सर्स जनरल सोल्युशन ऑफ द गिवन लॅग्रेंजेस पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन याच्या 4 पद्धतीनं तुम्हाला लिहिता येते. कॅपिटल एफ ऑफ यू व्ही इज इक्वल टू 0, स्मॉल एफ ऑफ यू व्ही इज इक्वल टू 0, यू इज इक्वल टू फाय ऑफ व्ही आणि व्ही इज इक्वल टू साय ऑफ यू, अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे हे तुम्हाला मिळेल जनरल सोल्युशन. मग बघू आता एक एक्झाम्पल यावरचा. एक्झाम्पल नंबर 6, सॉल्व द फॉलोइंग पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन yq minus xp which is equal to 0 where p is equal to delta z by delta x, q is equal to delta z by delta y. बघा आत्ताच तुम्हाला 2 मिनिटापूर्वी मी वर्किंग रूल मध्ये बघितलं. इथे बघा yq minus xp is equal to z म्हणजे पार्शियल आपलं लिनियर लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये तर जरूर आहे, परंतु दुसरी टर्म आधी लिहिलेली आहे आणि पहिली टर्म दुसऱ्या जागी लिहिलेली आहे. म्हणून याला आपल्याला पहिले काय लिहावं लागेल, मायनस एक्स पी प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 0च्या स्वरूपात लिहावं लागेल. त्याच्यानंतरच सुरुवात करावं लागेल. ओके, सो सोल्युशन बघू मग आपण आता. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज वाय क्यू मायनस एक्स पी इज इक्वल टू 0, परंतु आपल्याला पाहिजे p इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर. या p ची व्हॅल्यू या एक्झाम्पल मध्ये मायनस एक्स आहे, कॅपिटल क्यू ची व्हॅल्यू या एक्झाम्पल मध्ये y आहे, आणि कॅपिटल आर ची किंमत या एक्झाम्पल मध्ये z आहे. मग ते लिहायचं आपण और मायनस एक्स पी प्लस वाय क्यूब विच इज इक्वल टू z, और माइनस एक्स डेल्टा जेड बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा जेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू झेड. पी ची किंमत तुम्हाला माहीतच आहे, दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये डेल्टा जेड बाय डेल्टा एक्स, आणि क्यू ची व्हॅल्यू डेल्टा जेड बाय डेल्टा वाय. आणि तसंही आपल्याला डिफरन्शियल कोएफिशियंट पी क्यू स्मॉल आर स्मॉल टी आणि एस हे ऑलरेडी नोन आहेत. आता आपल्याला म्हणता येईल विच इज ऑफ द टाइप पी इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू विच इज इक्वल टू आर. म्हणजे लॅग्रेंजेस लिनियर फॉर्म मध्ये आपण आता त्या इक्वेशनला आणलेलं आहे. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx अपॉन कॅपिटल P इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल Q इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल R. कॅपिटल P ची किंमत मायनस एक्स आहे, कॅपिटल Q ची किंमत y आहे, कॅपिटल R ची किंमत z आहे. आता या ऑक्झिलरी इक्वेशनला म्हणजे आपण या स्टेप फर्स्ट वर आहोत. पहिले आपण बघितलं दिलेलं इक्वेशन लॅग्रेंजेस इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे का. दुसरं त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन जे लिहिण्याची पद्धत आहे तिथं आलो आपण पहिल्या स्टेप मध्ये. आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे रेशोज आहेत याला सोडवायचं आहे. जसं 2 रेशो मिळवायचे आहे आपल्याला, u इज इक्वल टू यू ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड v इज इक्वल टू v ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट. कन्सिडर फर्स्ट 2 रेशो. हे 2 रेशो कन्सिडर केले, dx अपॉन मायनस एक्स विच इज इक्वल टू dy अपॉन y. दिस इम्प्लाइज dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन y विच इज इक्वल टू 0. सॉरी, इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट log x plus log y which is equal to log a. कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन घेत असताना ज्या पद्धतीच्या टर्म आपल्याला मिळत आहे ना
त्या पद्धतीचं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे इकडे लॉग एक्स प्लस लॉग वाय मिळालं, तिकडे सुद्धा ए घ्यायच्या ऐवजी लॉग ए घ्यायचं. दिस इम्प्लाइज लॉग वाय विच इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग एक्स. ही जे लॉग एक्स ची टर्म आहे त्याला नेक्स्ट साइडला नेलं. दिस इम्प्लाइज लॉग वाय इज इक्वल टू लॉग ए अपॉन एक्स. इंडायसेसचा रूल जे तुम्ही हायस्कूल लेवलला शिकलेले आहात, लॉग ए मायनस लॉग बी विच इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. आणि हेन्स दिस इम्प्लाइज वाय इज इक्वल टू ए अपॉन एक्स किंवा एक्स वाय इज इक्वल टू ए. म्हणजेच आपण काय मिळवलं, यू इज इक्वल टू यू ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड विच इज इक्वल टू एक्स वाय विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. पहिलं इंटेग्रल कर्व्ज आपल्याला मिळाली. आता तुम्ही सेकंड आणि थर्ड बी कन्सिडर करू शकता किंवा पहिला आणि तिसरा बी कन्सिडर करू शकता. म्हणजे याचं उत्तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर पहिला आणि तिसरा केलं आणि त्याचं उत्तर जर इथं एक्स अपॉन झेड आलं आणि मी मिळवलेलं उत्तर जर वाय अपॉन झेड असेल तर त्याचंही बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. कारण की या इक्वेशन वरून तुम्ही 3 कर्व्ज मिळू शकता, त्यापैकी आपल्याला 2 पिकअप करायचे. मग नाउ कन्सिडर लास्ट 2 रेशोज dy upon y which is equal to dz upon r, dz upon z. This implies dy upon y minus dz upon z which is equal to 0. Integrating comma we get log y minus log z which is equal to log b. पुन्हा इथं म्हणेल मी तुम्हाला की बी कॉन्स्टंट घ्यायच्या ऐवजी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन बी घ्यायच्या ऐवजी जशी टर्म आपल्याला येत आहे कॅल्क्युलेशन मध्ये त्याच पद्धतीने कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचं. लॉग वाय मायनस लॉग झेड इज इक्वल टू लॉग बी. आणि समजा तुम्ही बी जर घेतलं तर फरक काही पडणार नाही, परंतु तुमची ही वाय अपॉन झेड इज इक्वल टू ई टू द पॉवर बी होऊन जाईल. एवढाच फरक पडेल, बाकी काही नाही. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काही तेवढं मायना नाही ठेवत, ते तुम्ही काहीही घेऊ शकता. लॉग वाय अपॉन झेड विच इज इक्वल टू लॉग बी. इथे सुद्धा इंडायसेसचा रूल वापरला आपण, लॉग ए मायनस लॉग बी विच इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी आणि दिस इम्प्लाइज वाय अपॉन झेड इज इक्वल टू बी. आणि आपल्याला मिळाला व्ही इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड विच इज इक्वल टू वाय अपॉन झेड विच इज इक्वल टू कॉन्स्टंट बी. आणि हेन्स द जनरल सोल्युशन इज आयदर राइट डाउन एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू 0 और दॅट इज एफ ऑफ यू ची व्हॅल्यू एक्स वाय कॉमा व्ही ची व्हॅल्यू वाय अपॉन झेड विच इज इक्वल टू 0 आणि वेअर एफ इज अन आर्बिट्ररी फंक्शन. तर मित्र हो, आपल्याला लक्षात आलंच असेल, आपल्याला जर लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिले काय बघायचं, दिलेला प्रॉब्लेम लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे का. ते बघितल्यानंतर आपल्याला त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे, ते म्हणजे dx अपॉन पी इज इक्वल टू dy अपॉन क्यू इज इक्वल टू dz अपॉन आर. मग पी क्यू आरच्या ज्या व्हॅल्यूज असतील ते आपण तिथे सबस्टिट्यूट करणार. त्यानंतर आपल्याला पहिले 2 रेशो घेऊन जर सोडवता येत असेल तर ते घ्यायचं, दुसरा 2 रेशो घेऊन सोडवता येत असेल तर ते घ्यायचं, किंवा पहिला आणि तिसरा रेशो सुद्धा घेऊन सोडवता येत असेल तर ते सुद्धा घेऊ शकतो आपण. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांनी जे मी इथं लास्ट 2 रेशोज म्हणजे दुसरा आणि तिसरा घेतलेला आहे, त्यांना जर पहिला आणि तिसरा घेतला तर त्याचं उत्तर येईल एक्स झेड, परंतु एक्स झेड मध्ये उत्तर येईल. कसं, 1 मिनिट इथे करून दाखवतो. पहिला आणि तिसरा जर घेतलं तर लॉग मायनस एक्स इज इक्वल टू लॉग झेड प्लस लॉग बी. म्हणजे याला जर इकडे आणलं तर लॉग एक्स मायनस लॉग झेड इज इक्वल टू लॉग बी मायनस लॉग एक्स झेड इज इक्वल टू लॉग बी. याला आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल, लॉग ऑफ 1 अपॉन एक्स झेड इज इक्वल टू लॉग बी आणि 1 अपॉन एक्स झेड इज इक्वल टू बी अशा स्वरूपात. त्यामुळे हेही बरोबरच आहे.
तर मित्र हो, आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. धन्यवाद.